महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रत्येक मतदारसंघ खरं तर एक वेगळी गोष्ट सांगतो. आज आपण एरंडोलच्या जनादेशाला जरा जवळून पाहणार आहोत. इथे अवघ्या काही वर्षांमध्ये निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. हा फक्त मतांचा खेळ नाहीये, तर ही इथल्या जमिनीची, इथल्या लोकांच्या आशा आकांक्षांची आणि त्यांच्या रोजच्या संघर्षाची कहाणी आहे. चला या राजकीय बदलामागची खरी कारणं शोधूया. आणि हाच प्रश्न आपल्या आजच्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. मतांमधला एवढा मोठा फरक हा फक्त एक आकडा नाही, हे एका मोठ्या बदलाचं, एका मोठ्या स्थित्यंतराचं प्रतीक आहे. पण असं का घडतं? यामागे कोणती सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गणितं काम करतात? एरंडोलमधले हे राजकीय कोडं चला आता उलगडूया. कुठल्याही मतदारसंघाला समजून घ्यायचं असेल तर आधी तिथली माती समजून घ्यावी लागते. एरंडोल हा जळगाव जिल्ह्यातला एक प्रामुख्याने ग्रामीण, शेतीवर अवलंबून असलेला भाग आहे. इथल्या लोकांचं जगणं, त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचं राजकारण सगळं काही शेती आणि जमिनीभोवतीच फिरतं. म्हणूनच इथली जमीन, इथली माती यांचं महत्त्व खूप मोठं आहे. ही संख्या आहे 89, फक्त 89. ही संख्या आहे त्या पाण्याच्या टँकर्सची जे या मतदारसंघातील तहानलेल्या गावांची गरज भागवण्याचा प्रयत्न करतात. हा आकडा कदाचित लहान वाटेल, पण यामागे एक खूप मोठं वास्तव लपलेलं आहे. कारण त्या 89 टँकर्सना तब्बल 199 गावांना पाणी पुरावं लागतं. म्हणजे हिशोब केला तर 2 पेक्षा जास्त गावांना मिळून एक टँकर. या एकाच आकडेवारीवरून आपल्याला इथल्या पाणी संकटाची भीषणता लक्षात येते. हा रोजचा संघर्ष आहे, अक्षरशः जगण्या मरण्याचा. हे शब्द आहेत एका सामान्य मतदाराचे. यात कोणतीही राजकीय घोषणाबाजी नाही, कोणतीही अवघड भाषा नाही. यात आहे फक्त जगण्याचं वास्तव. हे एक वाक्य इथल्या लोकांची सर्वात मोठी व्यथा, त्यांची सर्वात मोठी मागणी सांगून जातं. आकडेवारीच्या पलीकडे जाऊन हे वाक्य थेट आपल्या काळजाला भिडतं. पाणी नसेल तर विकास, शिक्षण, आरोग्य या कशालाच काही अर्थ उरत नाही. तर मग जमिनीवरचं हे वास्तव मतपेटीत कसं दिसतं? चला आता त्या निवडणूक आकडेवारीकडे वळूया, जी हेच वास्तव मतांमधून आपल्या समोर ठेवते. कारण शेवटी लोकांच्या भावना आणि गरजा मतांमध्येच बदलतात. ही आकडेवारी बघा, ही सगळी गोष्ट सांगते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त 1983 मतांनी जिंकली होती, अगदी अटीतटीची लढत. 2019 मध्ये शिवसेनेने 18,000 मताधिक्याने जागा जिंकली. पण 2024 मध्ये जे झालं ते आश्चर्यकारक होतं. विजयाचं मताधिक्य थेट 56,332 मतांवर पोहोचलं आणि त्याचवेळी मतदानाचा टक्काही वाढला, जे एका मोठ्या बदलाचे स्पष्ट संकेत होते. आता हे बघा, हा आलेख सगळं काही सांगून जातो. एका बाजूला 2014चा तो जेमतेम 2,000 मतांचा विजय आणि दुसऱ्या बाजूला 2024चा हा 56,000पेक्षा जास्त मतांचा प्रचंड विजय. हा फक्त मताधिक्यात झालेला बदल नाही, तर मतदारसंघाच्या राजकीय स्वभावात झालेला एक मोठा बदल आहे. ही टाईमलाईन आपल्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली ऐतिहासिक लढाई दाखवते. या मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढाई झाली आहे. विजयाचं अंतर कमी जास्त होत राहिलं, पण 2024च्या निकालाने हा पारंपरिक राजकीय समतोल पूर्णपणे बदलून टाकला आहे, हे अगदी स्पष्ट आहे. मतांमधला एवढा मोठा बदल पाहिल्यावर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. कारण लोकशाहीमध्ये मतदाराचा सन्मान सर्वोच्च असतो आणि तो राखण्यासाठी सार्वजनिक संवाद हा माहितीवर आधारित आणि जबाबदार असायला हवा. विशेषतः जेव्हा वातावरण भावनिक असतं, जेणेकरून मतदार आपला निर्णय डोळसपणे घेऊ शकतील. आता आपण कोण जिंकलं किंवा हरलं यापेक्षा का आणि कसं घडलं यावर लक्ष देऊया. कारण लक्षात घ्या, मोठे विजय हे व्यक्तींमुळे मिळत नाहीत, तर त्यामागे उभ्या असलेल्या व्यवस्थांमुळे मिळतात. या स्लाइडवर दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या संघटनात्मक ताकदीची तुलना आहे. एका बाजूला आहे एक मजबूत, एकसंध यंत्रणा, एकच नेतृत्व, गावागावात पोहोचलेले कार्यकर्ते आणि भरपूर आर्थिक ताकद. तर दुसऱ्या बाजूला विखुरलेलं नेतृत्व, कार्यकर्त्यांमध्ये तुटलेला संवाद, खचलेलं मनोबल आणि संसाधनांची कमतरता. निवडणुकीच्या मैदानात ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पण लढाई फक्त संघटनेच्या बळावर नसते, बाहेरील घटकही तितकेच महत्त्वाचे असतात. राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे स्थानिक राजकारणावर परिणाम करतात. पिकांना भाव न मिळण्याचं आर्थिक संकट आहे, सतत बदलणारी सामाजिक आणि जातीय समीकरणं आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीषण दुष्काळ, जो थेट मतदाराच्या जगण्यामरणाचा प्रश्न बनतो. ह्या सगळ्यांनी मिळून निकालाची दिशा ठरवली. 2024च्या निकालात आणखी एक गोष्ट निर्णायक ठरली, ती म्हणजे मतांची विभागणी. विचार करा, सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली मतं जर 4-5 ठिकाणी विभागली गेली तर काय होईल? इथे तेच झालं. एका अपक्ष उमेदवाराने तब्बल 20.3% मतं घेतली. या विभागलेल्या मतांचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला झाला.
या निवडणूक रणभूमीला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चला आता हे सगळं 4 वेगवेगळ्या नजरेतून पाहूया. मतदार काय म्हणतो, सत्ताधारी काय सांगतात, विरोधकांना काय करावं लागेल आणि प्रशासकीय आराखडा काय असावा. तर एरंडोलच्या मतदाराच्या मनात नेमकं काय चाललंय? त्यांना पोकळ घोषणा नकोयत. त्यांना त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्यांवर ठोस उपाय हवेत. पाणी, पिकांचे भाव, कर्ज आणि स्थानिक विकास हेच त्यांचे मुख्य मुद्दे आहेत. जो नेता या मूलभूत गरजा पूर्ण करेल त्याच्यावरच ते विश्वास टाकतात. निवडणुकीत 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय ओळख, हिंदुत्व आणि मोठ्या राज्यस्तरीय प्रकल्पांवर भर देत होता, जेणेकरून स्थानिक मुद्दे मागे पडावेत. याउलट आव्हान देणाऱ्या पक्षाला स्थानिक समस्या, अपूर्ण आश्वासनं आणि खानदेशासाठी खानदेश यांसारख्या स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज होती. आत्तापर्यंत आपण विश्लेषण केलं, पण यातून पुढे काय? निवडणुका जिंकणं हे एक ध्येय असतं, पण सुशासन देणं हे अंतिम उद्दिष्ट असतं. तर आता एरंडोलवर प्रभावीपणे राज्य करू इच्छिणाऱ्या कोणत्याही नेत्यासाठी किंवा पक्षासाठी एक व्यावहारिक आराखडा पाहूया. हा हीटमॅप म्हणजे मतदारसंघाच्या दुखण्याचं नेमकं निदान आहे. बघा, पहिल्या क्रमांकावर आहे पाणी टंचाई, जी अत्यंत तीव्र समस्या आहे. त्यानंतर आहे पिकांचं संकट, ज्यात कमी भाव आणि करांचा बोजा येतो. तिसऱ्या क्रमांकावर खराब रस्ते आणि इतर सुविधांची कमतरता आहे. आणि चौथ्या क्रमांकावर स्थानिक रोजगाराचा अभाव, ज्यामुळे तरुणांना शहरांकडे जावं लागतं. कोणत्याही प्रशासकासाठी ही एक तयार प्राधान्यसूची आहे. विश्वास काही एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी एक ठोस योजना लागते. ही एक व्यावहारिक टप्प्याटप्प्याची योजना आहे. यात नेतृत्वाला एकत्र आणण्यापासून ते लोकांच्या समस्यांची नोंद करण्यापर्यंत आणि स्थानिक मुद्द्यांवर प्रचार करण्यापासून ते प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यापर्यंतचे सर्व टप्पे आहेत. ही फक्त राजकीय रणनीती नाही, तर लोकांची मनं जिंकून विश्वास निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. मग असा कोणता नेता आहे जो या मतदारसंघाचं मन जिंकू शकेल? तर ज्याची मुळं ग्रामीण भागात, शेतीत किंवा सहकार क्षेत्रात घट्ट रुजलेली आहेत. जो वेगवेगळ्या गटांना एकत्र बांधू शकतो. ज्याची ओळख एक प्रामाणिक सेवक नेता म्हणून आहे. आणि जो आजच्या युगात तथ्य आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत आपलं म्हणणं प्रभावीपणे पोचवू शकतो. आजकाल व्हॉट्सअप आणि इतर साधनांमुळे लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालंय, पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे: मतदाराचा गोपनीयतेचा अधिकार. त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी त्यांच्या खासगीपणाचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. कोणताही संवाद त्यांच्या स्पष्ट संमतीने आणि योग्य कारणासाठीच व्हायला हवा. हे केवळ कायदेशीर नाही, तर नैतिकदृष्ट्याही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतोच. निवडणुका होतात, निकाल लागतात, नेते येतात आणि जातात. पण या सगळ्या गदारोळानंतर जेव्हा निवडणुकीची धूळ खाली बसेल, तेव्हा निवडून आलेलं प्रशासन खऱ्या अर्थाने या मातीच्या, इथल्या लोकांच्या मूलभूत गरजांच्या हाकेला प्रतिसाद देईल का? कारण लोकशाहीचं अंतिम यश हे त्यातच आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at magyar@blueprintstrategies.ai or call 080420410602. Purpose beyond politics.